ज्या वेळेला आपण एखादा व्हिडिओ बनवायला घेतो अपलोड करण्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण जे काय करत असतो, तर ते करत असताना व्हिडिओ बनवणं आणि ते पोस्ट करणं हे बघतो तेवढं सोपं नसतं. हे मला हा व्हिडिओ बनवताना समजलं. कारण खरंच जे लोकं स्वतः शिवतात, शिवणकाम करतात आणि व्हिडिओ पण पोस्ट करतात, खरंच त्यांना मानायला हवं. एवढं सगळं करून पण आपण हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे, हे असं झालं, ही डिझाईन बरोबर नाही आहे, हे अशी करायला पाहिजे होती, अशी नावं ठेवत बसतो. तर तसं ठेवण्यापेक्षा सपोर्ट करा सगळ्यांनी. जे कोणी असे व्हिडिओज बनवत आहेत, पोस्ट करत आहेत, खरं तर ती त्यांची एक आवड म्हणून ते पोस्ट करत असतात. तर प्रत्येकाने त्यांना सपोर्ट करा, लाईक करा, शेअर्स करा असले सगळे व्हिडिओज. ठीक आहे. तर मला हेच सांगायचं होतं. मी खूप मेहनत घेतली हा व्हिडिओ बनवताना, पण मला तरी पण नाही जमलेलं आहे. पण लास्टला ज्या वेळेला हा मी ब्लाऊज शिवून रेडी केला, तर तो एकदम व्यवस्थित आणि खूप छान झाला होता. फिटिंगला तर खूप भारी बसलेला. तर लास्टला मी थोडंसं तुम्हाला दाखवते. हे बघा, फिनिशिंग इतकी व्यवस्थित आली होती. जे आपण प्रिन्स कटोरी बनवतो, तर नॉर्मली प्रिन्स कटोरीचा जो पफ आहे किंवा जो फुगा आहे, तर तो व्यवस्थित जमत नाही. तर तो एकदम व्यवस्थित आलेला आहे याचा. आणि फिनिशिंग पण मला खूप आवडली होती. तर मी कुठलाही क्लास केलेला नाही आहे. विदाऊट क्लास करता मी हे ब्लाऊज शिवते. तर ब्लाऊजच नाही तर असे भरपूर काही काही गोष्टी करत असते क्रिएटिव्ह. तर हा लास्टचा फायनल लूक आहे. ह्याची फिनिशिंग प्लस ह्याचं व्यवस्थित फिटिंग पण आलेली. तर कसा वाटला तुम्ही पण मला कमेंट करून सांगा. ओके. आता